मित्र तू एवढा चांगला इन्फ्लुएन्सर, एवढे लोक तुला फॉलो करतात, तू कशाला मिसकन्सेप्शन पसरवतोय? केले को कैसे यूज करना है, आपने एक दो सेट मारे फिर एक बाइट केला खा लिया, फिर एक दो सेट मारे फिर एक बाइट केला खा लिया, ऐसा खाल्ल्यानंतर चालायचं पण नसतं. तू म्हणतो खाता खाता वर्कआउट करा. जेव्हा आपण जिम मध्ये वर्कआउट करायला जातो ना मित्रा, तेव्हा आपल्या ब्लडचा फ्लो पूर्ण त्या मसलकडे पाहिजे ज्या मसलचा आपण वर्कआउट करतोय. आता तू सांगतोय जर तुमची एनर्जी लो फील झाली तर जा आणि थोडंसं बनाना खा. आपल्या बॉडीच्या काहीतरी बायोलॉजिकल प्रोसेस आहे. असं नसतं ना मित्रा की बनाना खाल्ला 2 मिनिटांनी तुझ्या ब्लड मध्ये ग्लुकोज गेलं. साइड से आलू डालो, उस साइड से सोना निकालो. कुठलीही गोष्ट आपण खातो तर त्याचा एक ग्लायसेमिक इंडेक्स असतो, त्याचा एक ठराविक कालावधी असतो की बाबा एवढ्या वेळानंतर तुमच्या ब्लडमध्ये ती जाणार आहे. बनानामध्ये असतं फ्रुक्टोज आणि ते फ्रुक्टोज कन्वर्ट होतं ग्लुकोजमध्ये आणि मग ते ग्लुकोज आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये येणार. आणि या सगळ्या प्रोसेस करायला लागतात 45 ते 60 मिनिटं. मित्रा, जिम मध्ये वर्कआउट करता करता तू बनाना खाल्ला तर त्या बनानाची एनर्जी तुला जिम मध्ये येणार नाही, घरी गेल्यावर येईल. जर